स्वातंत्र्य दिन भाषण मराठीमध्ये इंडिपेंडन्स डे स्पीच। आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। त्या अगोदर सुमारे 150 वर्षापूर्वी इंग्रज भारतात आले होते आणि एखाद्या शेताला जशी कीड लागते तशी व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवून कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला। त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण 150 वर्ष भरडत राहिलो। भयानक अत्याचार, असह्य वेदना सहन केल्या। त्यामुळे आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप अनमोल आहे, हे आपण कधीच विसरून चालणार नाही। पारतंत्र्यात किती दिवस जगायचे आणि आपल्याच देशात परकीयांचे गुलाम म्हणून किती अत्याचार सहन करायचा। स्वतःच्याच देशात परके म्हणून किती दिवस वावरायचे, असा प्रश्न भारत मातेच्या लेकरांना पडला नसता तर नवलच। इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला। नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करण्याचा ठरवले। इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली। अनेक क्रांतिकारक जोखडातून हसत हसत फासावर गेले। महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यासारख्या नेत्यांनीही स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली। सगळ्या बाजूंनी इंग्रजांना घेरून गेले। अखेर तो सुवर्ण दिन आला। इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यात भारतीय यशस्वी झाले। 150 वर्षे या भारतभूमीवर फडकणारा युनियन जॅक खाली घेऊन आपला तिरंगा अभिमानाने फडकवण्यात आला। या थोर शूरवीरांना माझा सलाम। तमान करता जीवाची, तमान करता जीवाची, लावतो बाजी प्राणांची, लावतो बाजी प्राणांची। घेऊन मातृभूमीची आन, घेऊन मातृभूमीची आन, राखतो स्वदेशाची शान, राखतो स्वदेशाची शान। आपण सर्वांनी आपल्या स्वतंत्र सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे व देशाच्या प्रगतीसाठी कार्य करणे आपले कर्तव्य आहे। तिरंगा आमचा झेंडा, तिरंगा आमुचा झेंडा, उंच उंच फडकवू, उंच उंच फडकवू। प्राणपणाने लढून आम्ही, प्राणपणाने लढून आम्ही, शान याची वाढवू, शान याची वाढवू। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। धन्यवाद।